जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो, मी प्रफुल्ल पुरळकर, लेणी संवाद व एकजूट लेणी अभ्यास प्रचार समूहाचा अधिकृत मेंबर। मी दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्रातील व महाराष्ट्राच्या बाहेर देशभरातील 100 लेण्या पाहण्याचा पहिला टप्पा पूर्ण केला असून बऱ्याच मित्रांनी मला रिक्वेस्ट केली होती की तुमचा हा जो टप्पा जो तुम्ही पार केलात त्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती मिळेल किंवा ऐकायला मिळेल। तर यासाठी मी आज हा छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय। ही जी माहिती आहे ही आपल्याला 4 टप्प्यामध्ये आपल्याला मी सांगणार आहे। आज पहिला भाग, या पहिल्या भागामध्ये मी लेण्यांवरती जी सुरुवात केली, लेण्या बघायला जी सुरुवात केली त्याच्याबद्दल थोडक्यात सांगतो। मुंबईतल्या लेण्या या मी अगोदर पाहिलेल्या आहेत। मुंबईमधल्या ज्या 4-5 लेण्या आहेत, कानेरी, कोंडिविटे, जोगेश्वरी, मंडपेश्वर किंवा मागाठाणे, या लेण्या मी अगोदरच पाहिल्या होत्या आणि त्या मी ह्या काउंटिंगमध्ये अशा सुरुवातीला पकडल्याच नव्हत्या। मी खरं तर मे 2018 नंतर या लेणी अभ्यासाला सुरुवात केली। त्यामध्ये पहिलाच जो दौरा आमचा झाला, म्हणजे ज्या दौऱ्यात मी सहभागी झालो होतो मुंबई बाहेरच्या लेण्या पाहण्यासाठी, त्यामध्ये घारापुरी लेणी, ज्याला आपण एलिफंटा लेणी बोलतो, ती लेणी 23/9/2018 रोजी एबीसी पेअर या ग्रुपच्या माध्यमातून मी दुसऱ्यांदा पाहिली। कारण त्याच्या अगोदर पण मी 1-2दा त्या लेणीवरती गेलो होतो माझ्या मित्रांसोबत, पण ॲज अ ग्रुप आणि अभ्यासाच्या दृष्टीने मी पहिल्यांदा मुंबईच्या बाहेरची जर पहिली लेणी पाहिली असेल तर ती एलिफंटा घारापुरी लेणी। आणि त्या लेणीच्याच वेळेला आम्ही एलिफंटा लेणीवरती समोरच्या डोंगरामध्ये जे स्तूप आहेत ते स्तूप देखील आम्ही पाहिले होते। आणि त्यानंतर पुन्हा 27 सप्टेंबर 2018 रोजी आम्ही कुडा लेणीवरती पहिला वर्षावास एबीसी पेअरच्या माध्यमातून व भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून त्या लेणीवरती पहिला वर्षावास आम्ही साजरा केला होता। त्याच्यानंतर 7 ऑगस्ट रोजी 2018 त्रिरश्मी नाशिकची ही लेणी पाहिली। त्यापुढे 14 ऑगस्ट 2018 ठाणाळे लेणी व 4 नोव्हेंबर रोजी सुलेमान ही लेणी पाहिली। या सर्व लेण्या मी एबीसी पेअरच्या माध्यमातून पाहिल्या होत्या। आणि ज्याला आपण दीपोत्सव किंवा कोंढाणे लेणीवरती पहिल्यांदाच मी ज्यावेळी लेणीवरती गेलो होतो त्यावेळी आम्ही पौर्णिमेचा दीपोत्सव साजरा करण्यासाठी गेलो होतो। 8 नोव्हेंबर रोजी 2018 या रोजी आम्ही कोंढाणे लेणीवरती पहिल्यांदा दीपोत्सव साजरा करण्यासाठी गेलो होतो। आणि रात्रीला एखादी लेणी रात्री कशी दिसते ते प्रत्यक्ष पाहायला मिळालं। त्याच्यानंतर पाली रिसर्च इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून 23/11/2018 रोजी मी सांची महोत्सवला गेलो होतो। त्यावेळी आम्ही उदयगिरी येथील लेणी पाहिली। त्याच्यानंतर मग सुरुवातच झाली, टप्प्याटप्प्याने मग लेणी बघणं सुरुवात झाली। त्यानंतर 24 फेब्रुवारी 2019 रोजी एबीसी पेअरच्या माध्यमातून आम्ही शेलारवाडी व बेडसे लेणी पाहिली। त्याच्यानंतर 26/5/2019 रोजी मी माझ्या तालुक्यातील, देवगड तालुक्यातील वेळगे गावातील एक अप्रकाशित लेणी पाहिली होती। ही लेणी सध्या अतिक्रमित असून तिथे सिद्ध रामेश्वर नावाचा देवस्थान आहे। त्याच्यानंतर 21 जुलै 2019 रोजी गांधारपाले लेणी व कुडा लेणी ही लेणी आम्ही पाली रिसर्चच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहण्यात आले। या गांधारपाले लेणीवरती मी दुसऱ्यांदा गेलो, पण ज्यावेळी मी पहिल्यांदा गेलो होतो जवळजवळ 14-15ला, त्यावेळी मला त्या लेणीवरती जाता आलं नव्हतं। मला अस्थमाचा त्रास असल्यामुळे त्या लेणीच्या जवळजवळ 7-8 पायऱ्या चढल्यानंतर मला दम्याचा त्रास चालू आला। त्यानंतर मी त्या लेणीवरती गेलोच नाही, खाली आराम करत होतो। आणि पुन्हा एकदा पाली रिसर्चच्या माध्यमातून मला त्या लेणीवरती जाण्याची संधी मिळाली आणि यावेळेला मी ती लेणी बऱ्यापैकी पाहिली।
त्यानंतर 26 जानेवारी 2020 रोजी पहिल्यांदा नाणेघाट पाहिला. नाणेघाट व कपिचित लेणी, ज्याला आपण लेण्याद्री लेणी म्हणतो, या दोन्ही लेण्या पाली रिसर्चच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. पुढे पाली रिसर्चच्या माध्यमातून मी 27 जानेवारी 2021 रोजी बुद्धगयाला गेलो होतो. त्यावेळी बुद्धगयामध्ये बाराबार व सोनभंडार या 2 लेण्या पाहिल्या. यावेळी माझ्या एकूण 14 लेण्या झाल्या होत्या आणि बाकीच्या कोंडिवडे वगैरे त्या तर अगोदर होत्याच. त्यानंतर वरळीच्या मित्रांसोबत मी 10 नोव्हेंबर 2021 रोजी भाजे व बेडसा लेणी पाहिली. परत 7 नोव्हेंबर 2021 रोजी पुन्हा एकदा मी आमच्या देवगड तालुक्यातील जामसंडे गावातील मकरवाडी येथील लेणी पाहिली. त्यानंतर पुन्हा एकदा माझ्या वरळीच्या ग्रुप बरोबर 30 जानेवारी 2022 रोजी आम्ही आंबिवली येथील लोणाड व आंबिवली या 2 लेण्या पाहिल्या. त्यानंतर 4 फेब्रुवारी 2022 रोजी मी कार्ला येथील लेणी एकट्याने जाऊन पाहिली होती. त्यावेळी माझ्यासोबत मकरंद लंकेश्वर हे पुण्याचे अभ्यासक हे मला लेणी दाखवण्यासाठी व लेणीची माहिती देण्यासाठी प्रत्यक्ष तिथे उपस्थित होते. त्यानंतर मी इंडिव्हिज्युअल दौरा केला. त्यामध्ये 5 फेब्रुवारी 2022 रोजी बारोंडा येथील लेणी, विरार बारोंडा येथील लेणी पाहिली. या लेणीमध्ये देखील सध्या देवस्थान आहे, तिथे एका देवीचं स्थापना केलेली आहे. पुढे 5 मार्च 2022 रोजी आशेरीगड पालघर येथील या गडावरती देखील मी एकट्यानेच प्रवास केला होता आणि या गडावरील जे एक छोटंसं लेणं आहे ते लेणं पाहायला मिळालं. त्यानंतर मी एकजूट लेणी अभ्यास प्रचार समूह महाराष्ट्र राज्य यांच्यासोबत पहिल्यांदाच अंबांबिका ही लेणी पाहिली. 12 जून 2022 या रोजी त्यांची पहिली कार्यशाळा या लेणीवरती होती. त्या कार्यशाळेपासून आम्ही जे कंटिन्यू दौरे केले ते आजपर्यंत, आणि या माझ्या 100 लेण्यांमध्ये सर्वात मोठा सहभाग या एकजूट लेणी अभ्यास प्रचार समूहाचा आहे. त्यांचे जे प्रमुख सारीश डोळस हे माझे बालमित्र असून त्यांच्यामुळे माझ्या या 100 लेण्या पूर्ण झाल्या. आणि आता मी इथेच थांबतो. याच्या पुढील उर्वरित लेण्यांची माहिती मी थोड्या दिवसात या चॅनलवरती, लेणी समाजच्या चॅनलवरती मी पोस्ट करेन. त्यासोबत मी आपल्यास विनंती करतो की आपण या लेणी समाजचे सबस्क्रायबर नक्कीच व्हा, कारण इथे टप्प्याटप्प्याने आपल्याला लेण्यांच्या माहिती मिळतीलच. त्यामध्ये खास करून महाराष्ट्रातील ज्या अप्रकाशित लेण्या आहेत त्याबद्दलच आपल्याला जास्त ती माहिती मिळेल, कारण प्रकाशित लेण्यांसाठी आपल्याला बरेच चॅनल्स किंवा गुगल्स वरती व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात, पण या अप्रकाशित लेण्यांवरती खूप कमी माहिती मिळते. आणि माझा सर्वाधिक लेण्या या अप्रकाशितच आहेत. त्याच्याबद्दल थोडक्यात आपल्याला सविस्तर माहिती मी आपल्याला देतच राहीन. जय भीम, नमो बुद्धाय.